मागील 2 दिवसांपासून दुर्गामाता मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सदाशिव साबळे यांनी 2000 साली पनवेल येथे मंदिर बांधले होते। गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने या मंदिराची स्थापना करण्यात आली होती। 25 वर्ष झाल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे जीर्ण झाले होते, त्यामुळे त्यांच्या मुलांनी हे मंदिर पुन्हा उभारण्याचे ठरवले। हे दुर्गामातेचे मंदिर 6 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे। या मंदिराची स्थापना पुन्हा एकदा करण्यासाठी भाविकांना येण्याचे आवाहन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अनेक मोठे पदाधिकारी देखील उपस्थित होते। 3 दिवस या मंदिराचे भव्य दिव्य सोहळा पार पडला। या दुर्गामातेच्या मंदिराच्या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। त्याचबरोबर तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। एवढेच नव्हे तर भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे आयोजन सुनील साबळे, विनोद साबळे आणि नवन साबळे यांनी केले होते। निश्चितच माझे वडील स्वर्गीय सदाशिव साबळे यांनी 2000 साली हे मंदिर बांधलं होतं आणि परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने ते मंदिर वडिलांनी बांधलं होतं। आज 25 वर्ष झाल्याच्या नंतर मंदिर जीर्ण झालं होतं आणि मग आम्ही कुटुंबीय आणि भावांनी ठरवलं की वडिलांच्या स्मरणार्थ आपण पुन्हा एकदा नवीन मंदिर बांधूया आणि जानेवारीमध्ये संकल्प केला आणि वडिलांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने 6 महिन्यामध्ये हा मंदिर तयार झाला आणि आज लोकांना सर्व भक्तगणांना मंदिर दर्शनासाठी उपलब्ध होतं। निश्चितच मी आपले नामदार भरतशेठ गोगोळे साहेब यांना निमंत्रण दिलं होतं। ते म्हटले की मी निश्चित येतो होते। आज त्यांना खूप गडबड असल्यामुळे ते कालच येऊन गेले होते। तसेच आमदार विक्रांत पाटील येऊन गेले होते, प्रीतम शेठ म्हात्रे येऊन गेले, महेंद्र शेठ घरत येऊन गेले होते, जेम म्हात्रे येऊन गेले होते। ज्यांना मी निमंत्रण दिलं होतं त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं आणि मंदिर बघितल्यावर खुश झाले की त्यांना आनंद वाटला की असं एक मंदिर, सुंदर असं मंदिर झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला। जगदंबेच्या हीच प्रार्थना की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, तर शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत ते दूर होवोत, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा सुटावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुफल संपल आणि चांगलं आयुष्य जगो आणि कुठेही बेरोजगारी असता कामा नये आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटावे असे आई जगदंबेची प्रार्थना। तिथंच कारण 7-8 महिने झालं मंदिर बंद होता आणि माझा मित्रपरिवार, सर्व नातेवाईक किंवा सहकारी यांना मी निमंत्रण दिलं, त्यामुळे आज सकाळपासूनच खूप गर्दी होती आणि महाप्रसादाचा लाभ प्रत्येकजण घेतात आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आमचं इथे सगळं आयोजन करण्यासाठी इथे सज्ज आहे आणि व्यवस्थितपणे सर्वांचे इथे आयोजन होते। या गावचे स्वर्गीय माजी सरपंच सदाशिव साबळे आणि ह्यांनी त्यावेळेला बांधलेलं हे मंदिर आता त्याचा जीर्णोद्धार विनोद साबळे आणि त्यांच्या सर्व कुटुंबीय आणि ग्रामस्थ या सगळ्यांनी मिळून आज जो केलेला आहे आणि या दुर्गामातेची आज नवीन मूर्ती आम्ही स्थापना आज केलेली आहे। त्याबद्दल मी विनोद साबळे, त्यांचे कुटुंबीय आणि त्याला सहकार्य करणारे सर्व मंडळींना मी पहिल्या शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की आपल्या या करंजाळे गावामध्ये एक चांगलं देखणं मंदिर आणि दुर्गामातेचं इथं उभं राहिलेलं आहे। त्याबद्दल मी यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।